तर तानसा धरणातून मुंबईला 15% पाणी पुरवठा होत असतो। सध्या या धरणाची स्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक महत्त्वाचं धरण म्हणजे तानसा धरण। याच तानसा धरण परिसरात आपण सध्या आहोत। आपण पाहतोय की या धरणाची जर व्याप्ती पाहिली तर जवळपास 134 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे संपूर्ण धरण जे आहे वसलेलं आहे। मुंबईत पावसाला सुरुवात झाली त्यानंतर अवघ्या 2 महिन्याभरातच या ठिकाणी हे धरण जे आहे हे तुडुंब भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तुलसी विहार आणि त्यानंतर मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ब्रिटिशांनी खरं तर या तानसा धरणाची उभारणी केली होती। एकूणच ज्या पद्धतीनं ब्रिटिश यंत्रणा जर आपण पाहिली तर ज्या पद्धतीनं यंत्रसामग्री या ठिकाणी वापरलेलं चित्र पाहिलं तर आतापर्यंत या धरणाची व्याप्ती आणि त्यातून बाहेर पडणारा जो पाणी साठा आहे यासाठी या धरण परिसरामध्ये 38 दरवाजे बसवण्यात आले। त्यापैकी आपण पाहतोय की 4 दरवाजे आहेत हे पाणी बाहेर पडण्यासाठी खुले करण्यात आले आहेत। एकूणच कालव्यांद्वारे पाणी जे आहे हे बाहेर सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की या पाण्याचा प्रवाह जो आहे हा देखील मोठ्या संख्येनं तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतोय। धरणाची क्षमता या ठिकाणी संपलेली आहे। धरण जे आहे पूर्णपणे भरलेलं आहे। यामुळे हे पाणी जे आहे हे बाहेर सोडल्याचे चित्र पाहायला मिळतोय। एकूणच मुंबईकरांना या धरणातून मिळणारा पाण्याचा जर विचार केला तर दर दिवसाला मुंबईकरांसाठी 400 mld पाणी जे आहे हे या धरण परिसरातून सोडण्यात येत आहे। एकूणच मुंबईकरांच्या पाण्याची जर व्याप्ती पाहिली तर या धरण परिसरातून 12 ते 15% वर्षभरासाठी पाणी जे आहे या तानसा धरणातून या ठिकाणी सोडलं जातं। मुंबईकरांवर गेल्या वर्षी पाणी कपातीचं संकट ओढावलं, मात्र यावर्षी जर तानसा धरणाची जर स्थिती पाहिली, तानसा धरणाची व्याप्ती आणि त्यातच तुडुंब भरलेला हा जर तानसा धरण पाहिलं तर मुंबईकर कुठे ना कुठेतरी या पावसामुळे आणि भरलेल्या तानसा धरणामुळे सुखावल्याचं पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अनिल निर्मलसह मी रामनाथ दवणे, वाडा।